गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सगळ्यांना माझा आवाज येतोय का? एकदा चॅट बॉक्स मध्ये सांगा. सबको मेरी आवाज सुनाई दे रही है? ओके. सगळ्यांनी इंग्लिशचं टेक्स्ट बुक ओपन केलं? ओके. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का? सांगा एकदा चॅट बॉक्स मध्ये. ओके. तर पहिले आपण इंग्लिश मीडियमचं जो न्यू पोएम आहे ते स्टडी करणार आहोत आणि नंतर आपण मराठी मीडियमचं न्यू लेसन स्टार्ट करूया. ओके. फर्स्ट आपण इंग्लिश मीडियमचं घेऊया आणि नंतर आपण मराठी मीडियमचं. ओके. कळाले इन्स्ट्रक्शन्स? कोणीही माईक ऑन करायचं नाहीये, कोणीही व्हिडिओ ऑन करायचं नाहीये. ओके. लेट्स स्टार्ट करूया आपण. So today we are going to start new poem number 14. आज आपण नेक्स्ट पोएम घेऊया. आय वुड लाईक टू बी अ लाईट हाऊस. पोएमचं नाव काय? आय वुड. आय आणि डी दिसतो ना तुम्हाला, असं ट्रॉफी म्हणजे काय? आय वुड लाईक टू बी अ लाईट हाऊस म्हणजे काय? पोएमचं नाव काय? मला लाईट हाऊस बनावेसे वाटते. मला लाईट हाऊस बनायचं आहे. ओके. आय वुड लाईक टू बी अ लाइट हाउस. मैं लाइट हाउस बनना चाहती हूँ. ओके. कळालं सगळ्यांना? पोएमचं नावचं मिनिंग कळालं का? सगळ्यांना पोएमचं नाव कळालं का? ओके. आय वुड लाईक टू बी अ लाइट हाउस. मी लाइट हाउस बनना चाहता हूँ या चाहती हूँ. मला लाइट हाउस बनायचं आहे, बनावेसे वाटते. ओके. तो चलिए यहाँ पे जो पोएट है उसको क्यों लाइट हाऊस बनना है, याच्यामध्ये जो पोएट आहे त्याला लाईट हाऊस का बनायची वाटते ते आपण बघूया. ओके. तर आता पहिले लाईट हाऊस म्हणजे काय त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आपण इथे रीड करूया. इथे इथे पिंक बॉक्स मध्ये तुम्हाला लाईट हाऊस बद्दल काय दिलीये, इन्फॉर्मेशन दिलीये. ओके. तर पहिले आपण ती रीड करूया. ओके. समजून घेऊया. सबको मेरी आवाज सुनाई दे रही है? सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येतोय? ओके. तर बघूया आपण लाइट हाउस म्हणजे काय. लाइट हाउस के बारे में इस यहाँ पे आप लोगों को पिंक बॉक्स में दिया है. देखते हैं हम लाइट हाउस मीन्स क्या. अ लाइट हाउस इज ए टॉवर, बिल्डिंग और अ टॉल स्ट्रक्चर ऑन द सी शोर. ते लाइट हाऊस काय असतं? एक मोठ्या टॉवर सारखं, बिल्डिंग सारखं एक मोठं स्ट्रक्चर असतं. एक मोठ्या आकाराचं इथे दिसतं ना तुम्हाला, यहाँ पे दिख रहा है आप लोगों को पिक्चर में. तो लाइट हाउस कैसे होता है? एक टॉवर जैसा होता है. टॉवर देखा होगा ना आप लोगों ने, वैसे उस शेप का क्या होता है? लाइट हाउस होता है. ओके. बिल्डिंग, बड़ी बिल्डिंग की तरह. लाइट हाऊस कसं असतं? एक मोठ्या टॉवर सारखं, मोठ्या बिल्डिंग सारखं असतं. ओके. ऑन द शी शोर. कुठे असतं? शी शोर म्हणजे समुद्राच्या किनारी. कुठे असतं? समुद्राच्या किनारी. कहाँ पे होता है ये? ऑन द शी शोर मीन्स जो समुंदर होते उसके जो समुंदर के पास होता है. ओके. बीच होता है ना, वहां पे होता है. ओके. फ्रॉम द लाइट हाउस From the lighthouse, big beams or flashes of a light are thrown out.
तर त्या लाईट हाऊस मधून काय पडत असतात, काय बाहेर पडतात, फ्लॅशेस, लाईटचे फ्लॅशेस, मोठे मोठे काय मोठे मोठे आणि लाईटीचे फ्लॅशेस काय बाहेर पडत असतात, जसं इथे दिसतंय पिक्चर मध्ये. उस लाइट हाउस से क्या बाहर निकलता है, लाइट, लाइट, लाइट के फ्लैशेस बाहर निकलते. ओके, यहाँ पे दिख रहा है आप लोगों को पिक्चर में. These beams help ships at a sea to navigate, to find their way across the sea. तर ते काय करतात, हे जे लाईट आहे, लाईट हाऊस मधून जे लाईट बाहेर पडतायत ते काय हेल्प करतात, कशासाठी पडतात ते, तर ते काय करतात, जे समुद्रामध्ये शिप असतात, रात्रीच्या टायमाला समुद्रामध्ये शिप्स असतात, तर त्यांना नेव्हिगेट करतात. नेव्हिगेट म्हणजे रस्ता दाखवायचं काम करतात. ओके, जे रात्रीचं समुद्रातून प्रवास करतायत शिप, रात्रीचं जहाजे, जे जहाज आहेत, बोटी वगैरे आहे समुद्रातून चालतात, तर त्यांना रस्ता दाखवायचं काम कोण करतं, लाईट हाऊस करतं. त्यांचा जो प्रकाश असतो तो समुद्रात पडला की त्या जहाजाला काय रस्ता दिसतो, त्याच्यामुळे त्यांना त्यांचा जे रस्ता आहे तो शोधायला काय इझी होतो. तर ते काय करतात, लाईट हाऊस काय करतात, शिपला काय करतात, नेव्हिगेट करतात, रस्ता दाखवतात, त्यांचा रस्ता, त्यांचं जे त्यांना कुठे जायचं ते समुद्रामध्ये प्रवास करण्यासाठी रस्ता दाखवतात. तो वो लाइट हाउस क्या काम करता है, वो क्या करते हैं, शिप को नेविगेट करते, यानी शिप को रास्ता दिखाते समुद्र में तैरते समय. ओके, समुद्र में ट्रैवल करते समय वो क्या करते, शिप को रास्ता दिखाते. They can tell the ship that there is a they can tell the ships that there is a port nearby. It is a safe to go near the port, or that are that there are dangerous rocks under the sea, etc. तर ते काय सांगतात, जे लाईट हाऊस आहे ते काय करतात, लाईट हाऊस मधून लाईट बाहेर पडते. ओके, तर ते शिपला काय सांगायचा प्रयत्न करतात, की जिथे लाईट हाऊस आहे म्हणजे तिथे काय एक पोर्ट आहे. पोर्ट म्हणजे काय, जिथे शिप थांबते, त्याला काय बोलतात, बंदर, मराठीत काय बोलतात, बंदर. तर तिथे काय, ते लाईट हाऊस काय सांगायचा प्रयत्न करते शिपला, लाईट पडल्यावर, की इथे काय एक बंदर आहे, तुम्ही इथे थांबू शकता, तुम्ही जवळपास इथे हे एक, म्हणजे मी जिथे आहे, लाईट हाऊस काय बोलतो, मी जिथे आहे तिथे काय एक बंदर आहे, म्हणजे शिप थांबवू तुम्ही शकता. कारण रात्रीच्या कारण शिप सी मध्ये बघा रात्रीचं काहीच दिसत नाही ना सी मध्ये, तर काय कधी कधी काही मोठे मोठे दगड वगैरे असतात रात्रीच्या टायमाला, मग काही दिसत नाही शिप मधून ट्रॅव्हल करताना. म्हणून तो लाईट हाऊस काय करतो, तो लाईट काय करतो, लाईट फ्लॅश करतो, लाईट स्वतःचा पाडतो आणि काय बोलतो, की इथे तुम्ही काय, इथे काय एक बंदर आहे, तुम्ही या ठिकाणी सेफ राहू शकता. ओके, वो लाइट हाउस क्या बताता है शिप को, जहाँ पे लाइट हाउस होता है वहां पे, इसका मतलब क्या होता है कि वहां पे नजदीक क्या है, पोर्ट है. पोर्ट यानी जहाँ पे शिप सब रुकते, उसे क्या कहते हैं, पोर्ट. जैसे जहाँ पे एरोप्लेन सब रुकते हैं उसको क्या बोलते हैं हम लोग, एयरपोर्ट बोलते हैं ना, वैसे ये शिप जहाँ पे रुकते वहां पे क्या बोलते हैं, उसको पोर्ट बोलते. तो जो लाइट हाउस है वो क्या बताता है कि यहाँ पे नजदीक क्या है, पोर्ट है, और आप लोगों को यहाँ पे रुकना चाहिए, क्योंकि समुंदर में बहुत सारे क्या डेंजरस रॉक्स, पत्थर वगैरह होते, रात करना बहुत डेंजरस होता है, इसलिए वो क्या बोलते हैं, आप लोग यहाँ पे ही रुक जाओ. ओके, सगळ्यांना कळतंय ना, सगळ्यांना आवाज येतोय माझा, कळतंय. ओके, in days of old, modern means of communication, like radio, mobile phones, internet, were not available to people. Therefore, the warning signals of the lighthouse were very useful to ships. तो पहले के ज़माने में देखिए, जैसे अभी हमारे पास रेडियो है, मोबाइल फ़ोन है, इंटरनेट है, हम लोग अभी कैसे रास्ता ढूंढते हैं,
आप लोग जब किधर भी आप लोगों को नई प्लेस पे जाना है तो आप लोग रास्ता कैसे ढूंढते हो, कैसे नेविगेट करते हो खुद को, रास्ता कैसे नेविगेट करते हो? तो आप लोग क्या करते हो? गूगल नेट से करते हो ना, मैप देखते हो ना, मैप से दे जाते हो आप लोग, मैप पे आप लोगों को सब लोग सब समझते हैं कहाँ पे कौन सा रास्ता है तो पहले के जमाने में इंटरनेट नहीं था, नहीं मोबाइल फोन्स थे, ना रेडियो था। तो उसी समय क्या करता था, ये लाइट हाउस सबको यूजफुल था, क्योंकि इस लाइट हाउस की वजह से ही सब लोग जो शिप में ट्रैवल कर रहे उनको समझ पता चलता था कि कहाँ पे रुकना है हमें, कहाँ पे कौन सा बड़ा पत्थर है, कौन सा पहाड़ है, वो सब इस लाईट हाऊस से समजता था. ओके. तर काय सांगितलंय आधीच्या काळामध्ये, आताच्या काळामध्ये जसं आपण रस्ता कसा हे करतो, मॅपवर टाकतो ना, गुगल मॅपवर तुम्हाला जिथे जायचं ते लोकेशन टाकतो आणि आपण जे ते आपल्याला दाखवतात त्या रस्त्याने आपण काय करतो, जातो. ओके. तर तेव्हाच्या काळामध्ये असं इंटरनेट नव्हतं, ना मोबाईल होतं, ना रेडिओ होतं. तर तेव्हा काय करायचे, हे जे लाईट हाऊस मधून जे सिग्नल मिळत आहेत, म्हणजे लाईट जो पडतोय त्या लाईट हाऊस मधून लाईट पण ते त्यांना खूप युजफुल होते. त्याच्याने त्यांना खूप मदत व्हायची. शिप मधून जे ट्रॅव्हल करतायत त्यांना खूप मदत व्हायची, म्हणजे त्यांना त्या लाईटीच्या प्रकाशाने प्रकाशाच्या उजेडाने समजायचं की कुठे मोठा डोंगर वगैरे आहे का समुद्रात, मोठं काही दगड वगैरे आहे का, म्हणजे ज्याला करून शिप काय होणार, धडकणार नाही. आणि तो जिथे लाईट हाऊस असेल तर तिथे त्यांना समजायचं की इथे एक बंदर आहे, आपण इथे थांबू शकतो. ओके. तसं युजफुल होतं लाईट हाऊस ओल्ड ओल्ड एज मध्ये. इन टुडे एज ऑफ रेडिओ, टीव्ही and the internet, satellite services, many other facilities are available to ships when they travels across the sea. तर बघा आताच्या काळामध्ये आता सगळं काही आपल्याला एरोप्लेन, म्हणजे जे कोणी एरोप्लेन आणि शिप मधून ट्रॅव्हल करतात त्यांच्यासाठी आता खूप काही नवीन नवीन काय डिव्हाइसेस आलेले आहेत, खूप काही नवीन नवीन यंत्र आलेले आहेत, जेणेकरून त्याला रस्ता शोधण्यासाठी खूप इझी होतं. जसं तुम्हाला इंटरनेट, मोबाईलमध्ये इंटरनेट आहे तर त्याच्यावरून त्यांना कळतं की कुठे ट्रॅव्हल करायचंय. एरोप्लेन मधनं जे ट्रॅव्हल करतात त्यांना सुद्धा सॅटेलाइट आहे, सॅटेलाइट वरून सुद्धा कळतं. सॅटेलाइट एक त्यांनी सोडला वरती आकाशामध्ये समजा, तर त्यांना शिपवाल्यांना सुद्धा कळतं की कुठे काय रस्ता आहे. त्यांच्या त्या टीव्हीवर वगैरे शिप मध्ये काही एक त्यांच्याकडे एक डिव्हाइस असेल त्याच्यामध्ये त्यांना कळतं सगळं. ओके. तो अभी के जमाने में देखिए इंटरनेट है, सैटेलाइट सर्विस है, उससे हमें क्या, जो एरोप्लेन से और शिप में से जो ट्रैवल करे उन लोगों को सब रास्ता समझ में आता है. ओके. तो सगळ्यांना कळालं लाइट हाउस म्हणजे काय, कळालं का सगळ्यांना? सबको समझ में आया लाइट हाउस यानी क्या? लाइट हाउस के बारे में समझ में आया सब लोगों को? लाइट हाउस क्या होता है? एक बड़ा बिल्डिंग होता है, टॉवर होता है. ओके. वहां से क्या वो क्या सबको दिखाता है, किसके लिए यूज करता है, वो सबको रास्ता दिखाने के लिए क्या करता है, मदत करता है. सगळ्यांना रास्ता दाखवण्यासाठी रस्ता नेव्हिगेट करतो. ओके. आणि जिथे लाईट हाऊस असतं म्हणजे काय, तिथे काय असतं, एक पोर्ट असतं, म्हणजे तिथे एक बंदर आहे, जेणेकरून शिप जे चालवतात त्यांना समजेल की इथे थांबायचं आहे, तुम्ही इथे थांबू शकता, सेफ जागा आहे. ओके. जहाँ पे लाइट हाउस होता है वहां पे क्या होता है, एक पोर्ट होता है, मीन्स जहाँ पे शिप रुकते. तो शिप चलाने वाले को समझ में आता है कि यहाँ पे लाइट हाउस है, मीन्स यहाँ पे हम लोग रुक सकते हैं, यहाँ पे सेफ जगह है. ओके. समझे सब लोगों को लाइट हाउस के बारे में? लाइट हाउस क्या है, मीन्स हम लोग पोयम देखते हैं. अब सगळ्यांना कळालं का लाईट हाऊस म्हणजे काय? म्हणजे आपण आता पोयम बघूया. ओके, चलिए पोयम देखते हैं अब हम लोग. स्क्रीन विजिबल है सबको? चैट बॉक्स में रिप्लाई कीजिए. ओके. चलिए.
अब हम पोयम देखते। आई वुड लाइक टू बी अ लाइट हाउस। मैं लाइट हाऊस बनना चाहता हूँ, चाहती हूँ, मला लाइट हाऊस बनायचं आहे, बनायचे वाटते। ओके, तो देखिए यहाँ पे जो पोएट है वो क्यों बोल रहा है मुझे लाइट हाऊस बनना है। इथे जो पोएट है तो का बोलते कि मला लाइट हाऊस बनायचा है। ओके, तो देखिए वो क्यों बोल रहा है, हम लोग देखते हैं। पहले मैं पूरी पोएम रीड करती हूँ, बाद में एक्सप्लेन करती हूँ। ओके, आई वुड लाइक टू बी अ लाइट हाउस all scrubbed and painted white, sorry, pointed white. I would like to be a lighthouse and stay awake all night to keep my eyes on everything that sails my patch of sea. I would like to I would I would like to be a lighthouse with the ships all watching me. Okay, तो चलिए मैं आपको एक्सप्लेन करती हूँ। तो देखिए यहाँ पे क्या बताया है, आई वुड लाइक टू आई वुड लाइक टू बी अ लाइट हाऊस ऑल स्क्रब अँड पेंटेड व्हाईट। तर पोएट काय बोलतोय, मला लाईट हाऊस बनायचं वाटते। तर का बनावायचं वाटतंय, कारण मी काय करणार, जेव्हा मी लाईट हाऊस बनेल तेव्हा मी मस्तपैकी माझे काय जे व्हाईट कलरचे प्रकाश आहे, लाईट हाऊस मधून काय बाहेर निघतं, लाईट बाहेर निघतं ना, प्रकाश। तर मी काय करेल, सगळीकडे काय करेल, माझा व्हाईट कलरचा लाईट प्रकाश सगळीकडे मी काय करेल, पाडेल। ओके, सगळीकडे मी पसरवेल। तो लाइट हाउस क्या बोल रहा है पोएट, जब मैं लाइट हाउस बनूंगा तो मैं क्या करूंगा, जो मेरा लाइट है, जो लाइट हाउस से लाइट निकलता है वो मैं क्या करूंगा, सब सब जगह इधर उधर व्हाइट कलर का लाइट इधर उधर सब जगह फैलाऊंगा। ओके, आई वुड लाइक टू बी अ लाइट हाऊस अँड स्टे अवेक ऑल नाईट। तर पोएट काय बोलतोय, कवी काय बोलतोय, जेव्हा मला लाईट हाऊस बनायचं वाटते आणि काय करायचं वाटते, लाईट हाऊस बनून काय करायची वाटते मला, की का बनायचं वाटते मला, पूर्ण रात्रभर काय करायचंय मला, जागायचंय। स्टे अवेक ऑल द नाईट म्हणजे मला पूर्ण रात्रभर जागून जे कोणी शिप मधून ट्रॅव्हल करतायत, रात्रीच्या टायमाला शिप मधून जे कोणी ट्रॅव्हल करतायत त्यांना हेल्प करायची, जागर राहून त्यांना काय करायचे, हेल्प करायची। ओके, तो यहाँ पे पोएट क्या बोल रहे हैं, मुझे लाइट हाउस बनना इसलिए बनना है क्योंकि मैं क्या करना चाहता हूँ कि रात के समय में मैं क्या करना चाहता हूँ, जागना चाहता हूँ। जाग कर क्या करना चाहता हूँ, जो रात के समय शिप में से ट्रैवल कर रहे, अंधेरे में जो ट्रैवल कर रहे उनकी हेल्प करना चाहता हूँ। अपनी जो लाइट है वो अ, उन उन पर फैला कर मैं उनकी हेल्प करना चाहता हूँ। ओके, एंड स्टे अवेक ऑल नाइट और रात भर जागना चाहता हूँ। कळालं सगळ्यांना फर्स्ट स्टँजा, आई वुड लाइक टू बी अ लाइट हाउस ऑल स्क्रब अँड पेंटेड व्हाईट, आई वुड लाइक टू बी अ लाइट हाउस अँड स्टे अवेक ऑल द नाईट। कळालं सगळ्यांना फर्स्ट पॅरा, फर्स्ट पैरा कळाला का सगळ्यांना, चैट बॉक्स में रिप्लाई करा। फर्स्ट पैरा समझ में आया सब लोगों को, सॉरी स्टांजा। ओके, चलिए नेक्स्ट स्टांजा देखते हैं। टू कीप माई आई ऑन एवरीथिंग दैट सेल्स माई पैच ऑफ सी। तो कवि क्या बोल रहा है, पोएट क्या बोल रहा है कि मुझे मुझे क्या करना है, मुझे जो मेरी आंखें, लाइट हाउस तो बोल रहा है कि मेरी जो आंखें मुझे सब पर नजर रखनी है, जो भी रात के समय समुंदर से क्या कर रहे, सेल सेल यानी ट्रैवल कर रहे, तैर रहे। पैच ऑफ सी मीन्स समुंदर में तैरना। ओके, जो शिप समुंदर में रात के समय तैर रहे, उन पर मुझे क्या करनी है, अपनी नजर रखनी है। ओके, अपनी निगाहें रखनी है। तर कवी पोएट काय बोलतोय, टू कीप माय आय एव्हरीथिंग दॅट सेल्स माय पॅच ऑफ सी। जे समुद्रामध्ये तरंगतायत रात्रीच्या टायमाला, ज्या होड्या समुद्रामध्ये तरंगतायत त्यांच्यावर काय करायचंय, मला नजर ठेवायची। ओके, आय वुड लाईक टू बी अ लाईट हाऊस विथ द शिप्स ऑल वॉचिंग मी।
तर पोएट काय बोलते, मला लाईट हाऊस बनायचे वाटते आणि लाईट हाऊस बनून काय करायचंय विथ द शिप ऑल वॉचिंग मी. म्हणजे सगळे जे शिप मधून ट्रॅव्हल करणार, शिप मधून जे ट्रॅव्हल्स करतील, शिप सगळे काय करतील, माझ्याकडे बघतील. जो शिप में से ट्रैवल करेगा वो सब लोग किसको देखेंगे, लाइट हाउस को, क्योंकि उनको क्या देखना है, रास्ता ढूंढना है। तो रास्ता ढूंढने ढूंढने के लिए वो क्या करेंगे, लाइट हाउस को देखेंगे। इसलिए पोएट क्या बोल रहे हैं, मुझे क्या बनना है, मुझे लाइट हाउस इसलिए बनना है कि क्योंकि सब लोग क्या करेंगे, रास्ता ढूंढने के लिए मेरी तरफ देखेंगे। ओके, समझ में आया सब लोगों को, सगळ्यांना कळाला का पोयम? देखिए पोएट को कितनी अच्छी चीज बनना है, लाइट हाऊस जो सबके युजफुल आहे। पोएटला बघा एक चांगलं गोष्ट, म्हणजे त्याला एक चांगली गोष्ट बनवायचं वाटतंय, कारण आणि ती गोष्ट किती इझी आहे, ती गोष्ट किती युजफुल आहे, जेणे तो सगळ्या म्हणजे लाईट हाऊस बनून कवीला काय, पोएटला काय करायचंय, लाईट हाऊस बनून सगळ्यांची हेल्प करायची आहे, जे शिप मधून ट्रॅव्हल करतात रात्रीच्या टायमाला। पोएट को क्या करना है, जो रात के समय में शिप में से तैर रहे, ट्रैवल कर रहे हैं, उनकी क्या करनी है, हेल्प करनी है लाइट हाउस बन के। ओके, सबको समझ में आया पोयम? एक बार चैट बॉक्स में रिप्लाई दीजिए। आणि मी काय सांगितलं, चॅट बॉक्स मध्ये जे क्वेश्चन मी विचारणार त्याचंच आन्सर द्यायचंय, काही मेसेज करायचे नाहीयेत। इन्स्ट्रक्शन दिले होते ना मी आधीच। तर कोण आहे, दीपिका पेमारे, त्यांनी काय मेसेज पाठवलाय? काही चॅट बॉक्स मध्ये मेसेज वगैरे पाठवायचं नाहीये, अननेसेसरी जे कामाचे मेसेज नाहीये ते का पाठवलंय? जे मी क्वेश्चन विचारते त्याचंच आन्सर द्यायचं, येस किंवा नो, कळतंय? सगळ्यांना कळाली पोयम? ओके, तर क्वेश्चन आन्सर्स बघूया आता। आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ पोयम। तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे, व्हॉट डज अ लाईट हाऊस लुक लाईक, लाईट हाऊस कसं दिसतं, कशासारखं दिसतं लाईट हाऊस, चला कोण सांगणार मला? व्हॉट डज अ लाईट हाऊस लुक लाईक, ज्याला येतं त्याने नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये, लाईट हाऊस कसं दिसतंय, कोणाला येते आन्सर? चला, ज्याला आन्सर येते त्याने चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा, लाईट हाऊस कसं दिसतंय। सगळ्यांना पोएम कळाली ना, तर सांगा मला। ओके रिद्धी, माईक ऑन कर, सांग लाईट हाऊस कसं दिसतं? लाईट हाऊस
लाईटच्या सारखा दिसतो आणि तो आपल्याला लाईट दाखवतो. आपण तो कसा दिसतो समुद्रामध्ये, मी सांगितलंय कसा असतो लाईट हाऊस. ओके, माईक ऑफ करा. अजून कोण सांगणार आन्सर? तर बघा, लाईट हाऊस कसा दिसतोय, मी आधीच सांगितलं होतं. द लाईट हाऊस लुक लाईक अ टॉल बिल्डिंग टॉवर. लुक लाईक अ टॉवर कसा दिसतो, इथेच सांगितलंय ना, लाईट हाऊस इज अ टॉवर. मग काय लिहिणार आन्सर? द लाईट हाऊस लुक लाईक अ टॉल बिल्डिंग और टॉवर. कशासारखा दिसतो? एका टॉवर सारखा दिसतो, तो एका बिल्डिंग सारखा दिसतो आणि एक टॉल स्ट्रक्चर सारखा दिसतो, एक मोठ्या आकारासारखा, मोठा आकाराचा दिसतो. कळालं सगळ्यांना क्वेश्चन आन्सर? आन्सर कळालं सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. द लाईट हाऊस लुक लाईक अ टॉल बिल्डिंग और अ टॉवर. कशासारखा दिसतो तो? टॉवर सारखा, एका मोठ्या बिल्डिंग सारखा. ओके. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. तुम्हाला घरी क्वेश्चन आन्सर्स लिहायचे, तर सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचे आन्सर. व्हॉट डज लाईट हाऊस डू? लाईट हाऊस काय करतो? व्हॉट डज अ लाईट हाऊस डू? लाईट हाऊस काय करतो, काय हेल्प करतो? चला, कोण सांगणार? ज्याला येतं त्याने नाव लिया चैट बॉक्स मध्ये. ओके, चले. स्नेहा बताइए, लाइट हाउस क्या करता है? सबको लाइट देती है. हाँ, सबको लाइट दिखा के क्या करता है? रास्ता दिखाता है ना. जो शिप में ट्रैवल कर रहे हैं उनको क्या दिखाता है? रास्ता दिखाती है. हाँ, ओके. माइक ऑफ कीजिए. स्पर्श, तू सांग. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग. हेल्प शिप at sea to navigate to find their way across the sea. यस. तर आन्सर काय लिहिणार? तो काय करतो? द लाईट हाऊस नेव्हिगेट टू शिप ऍट नाईट. एवढं फक्त आन्सर लिहिलं तरी बस झालं. ओके. तर तो काय करतो? सी ला काय करतो? नेव्हिगेट करतो. शिपला काय करतो? नेव्हिगेट करतो. जहाजाला, शिपला काय करतो? रस्ता दाखवतो. कधी? ऍट नाईट, रात्रीच्या टायमाला. ओके. काय करतो? लाईट हाऊस नेव्हिगेट्स टू शिप ऍट नाईट. तो शिपला काय करतो? रस्ता दाखवतो रात्रीच्या टायमाला. ओके. सगळ्यांना कळाला आन्सर? लाइट हाउस नेविगेट टू शिप एट नाइट. ओके. वो क्या करता है? रात के समय में जो शिप में से ट्रेवल कर रहे हैं उनको रास्ता दिखाता है. नेक्स्ट क्वेश्चन. व्हाट डज अ लाइट हाउस वॉच? व्हाट डज अ लाइट हाउस वॉच? तो लाइट हाउस क्या देखने वाला है? किस पर वो अपना आंखें रखने वाला है? वो क्या देखता है लाइट हाउस? लाइट हाउस काय बघतोय? कोण सांगणार? लाईट हाऊसची पोएट बोलले ना, मला लाईट हाऊस बनवून सगळ्यांवर काय करायचंय? वॉच ठेवायचं, सगळ्यांवर मला लक्ष द्यायचंय. तर तो कोणावर लक्ष द्यायचंय? लाईट हाऊस काय बघतोय? क्या देख रहा है लाईट हाऊस? कोण सांगणार? ओके, स्पर्श सांग. सर्व शिपवर त्यांना लक्ष ठेवायचंय. ओके, वेरी गुड. तो लाइट हाउस क्या देखने वाला है? द लाइट हाउस वॉच शिप ऑन अ सी.
जे समुद्रामध्ये सगळे शिप्स आहेत त्यांना काय करणार आहे तो बघणार आहे. ओके, जो समुंदर में जो सारे शिप है उनको क्या वो देखने वाला है. ओके, द लाइट हाउस वॉच शिप ऑन सी. समजलं सगळ्यांना आन्सर. द लाइट हाउस वॉच शिप ऑन सी. समुंदर में जो शिप है उनको देखने का काम कौन करता है? लाइट हाउस. ओके, कळालं सगळ्यांना क्वेश्चनचे आन्सर? सबको समझ में आया तीनों क्वेश्चन के आंसर? ओके, जो नेक्स्ट क्वेश्चन है और देखिए क्या है. If you were to be an object, what would you like to be and what would you like to do then? Write about in short. आता तुम्हाला जसं कवीला पोएटला जसं लाईट हाऊस बनायशी वाटलं, ओके, तसं तुम्हाला असं कुठलं ऑब्जेक्ट आहे ते बनायशी वाटतंय आणि का बनायशी वाटतंय ते तुम्हाला शॉर्ट मध्ये लिहायचंय. तो यहाँ पे देखिए क्या बताया, क्या नेक्स्ट क्वेश्चन क्या है. जैसे पोएट को लाइट हाउस बनना पसंद था, बनना चाहते थे, पोएट लाइट हाउस बनना चाहते हैं, वैसे आप लोग कौन सा ऑब्जेक्ट बनना चाहते हो और क्यों बनना चाहते हो और बन के क्या करेंगे, तो ये शॉर्ट में लिखना है. ओके, तो जसं तुम्ही बोलू शकता, आप लोग बोल सकते हो कि मुझे बुक बनना पसंद होगा, मैं बुक बनना चाहता हूँ, मैं पुस्तक बनना बनायचं वाटते. तर का? कारण त्याच्यामध्ये खूप सारे इन्फॉर्मेशन असतं ना, एका बुकमध्ये खूप सारे इन्फॉर्मेशन असतं. तर मला आवडेल की सगळ्यांना माझ्यामुळे सगळ्यांना इन्फॉर्मेशन कळते, ते मला आवडेल, मी सगळ्यांना हेल्प करेल इन्फॉर्मेशन स्प्रेड करायला. मैं सबको इन्फॉर्मेशन स्प्रेड करने का काम करूंगा, इसलिए मुझे बुक बनने का बनना चाहता हूँ. ओके, समजलं सगळ्यांना सगळे क्वेश्चनचे आन्सर? तो आप लोगों को ये होमवर्क में करना है, सब क्वेश्चन आंसर्स, सगळे क्वेश्चन आंसर्स होमवर्क मध्ये लिहायचे आहेत. थर्ड स्टँडर्ड इंग्लिश मीडियम स्टूडेंट. समझ में आया होमवर्क? होमवर्क कळाला? ओके, तो आपकी ये छोटी सी पोयम थी, छोटी पोयम होती ती आपली इथं कंप्लीट झाली. अब जाते हैं मराठी मीडियम स्टुडंट. मराठी मीडियमचे स्टुडंट आहेत ना क्लासमध्ये? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. मराठी मीडियम स्टुडंट. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का सांगा एकदा. ओके, तर आज आपण बघूया कॅन यू. ओके, तर कॅन यू तर तुम्ही कधी क्वेश्चन ऐकले असाल, कॅन यू रीड दिस बुक, कॅन यू रन असे तुम्ही काही क्वेश्चन विचारले असतील, बघितले असतील ना. तर कॅन यू म्हणजे काय ते आपण आता बघूया. ओके, तर लिसन, रिपीट अँड सिंग विथ द ऍक्शन. युनिट 2 स्टार्ट झालेला आहे. कॅन यू, करू शकता का, असं तुम्हाला विचारतं ना, तुम्ही हे करू शकता का, ते करू शकता का, त्याला इंग्लिश मध्ये काय बोलतात? कॅन यू. ओके, कळतंय सगळ्यांना? आवाज येतो माझा? आवाज येतोय सगळ्यांना माझा?
चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. आवाज येतोय का? ओके. आता काय करायचंय, तुम्ही सुद्धा रीड करायचंय. ओके, बघा इथे काय दिलंय पहिले. कॅन यू होप लाईक अ रॅबिट. तुम्ही रॅबिट सारखे, सस्यासारखे उड्या मारू शकता का? कॅन यू होप लाईक अ रॅबिट. तर तुम्ही मारू शकत असाल, जर तुम्हाला मारता येत असतील रॅबिट सारखे उड्या, तर तुम्ही काय लिहिणार, आन्सर काय सांगणार तुम्ही, काय आन्सर देणार तुम्ही. कॅन यू होप लाईक अ रॅबिट. तर तुम्ही काय आन्सर देणार, समजा येस असेल तर काय बोलणार, येस आय कॅन. ओके, काय लिहिणार, काय आन्सर देणार, येस आय कॅन, हो मारू शकतो. आणि आन्सर नसेल, नो असेल तर फक्त नो लिहायचं. ओके, कळालं सगळ्यांना. कॅन यू होप लाईक अ रॅबिट. तर तुम्ही रॅबिट सारखे उड्या मारू शकता का? तर जर येस असेल, मारू शकत असेल, मारू शकता तुम्ही सस्यासारख्या उड्या, तर येस असेल तर येस आय कॅन, आणि नो नसेल तर नो. ओके, चला आता मला एक एक आन्सर सांगायचंय, मी बाकीच्यांना विचारणार. नेक्स्ट, कॅन यू जम्प लाईक अ फ्रॉग. तुम्ही फ्रॉग सारख्या उड्या मारू शकता का? कोण सांगणार मला आन्सर? सहयोग सांग. कॅन यू जम्प लाईक अ फ्रॉग. तू फ्रॉग सारखे उड्या मारू शकतो का? माइक ऑन कर सहयोग. No. हॅलो सहयोग, कॅन यू जम्प लाईक अ फ्रॉग. तू फ्रॉग सारख्या उड्या मारू शकतो? माइक ऑन कर सहयोग. हो. हो, तर इंग्लिश मध्ये कसं आन्सर देणार? Yes. येस आय कॅन. Yes, I can. येस आय कॅन. ओके, काय बोलणार, येस आय कॅन. ओके, नेक्स्ट, कॅन यू फ्लाय लाईक अ बर्ड. तुम्ही बर्ड सारखे उडू शकता का? कोण सांगणार मला? गार्गी, गार्गी माइक ऑन कर. कॅन यू फ्लाय लाईक अ बर्ड. No. नो. ओके, तर आन्सर काय ना, नो. नेक्स्ट, कॅन यू रन लाईक अ डॉग. तुम्ही कुत्र्यासारखे धावू शकता का? सहयोग सांग. कॅन यू रन लाईक अ डॉग. No. नो, तुम्ही कुत्र्यासारखे नाही पळू शकत. कुत्रा कसा पळतो, 4 पाय असतात, तसं नाही पळू शकत तुम्ही. ओके, नेक्स्ट, कॅन यू वॉक लाईक अ डक. तुम्ही जो बदकासारखं चालू शकता का? गार्गी सांग. कॅन यू वॉक लाईक अ डक. No. नो. कॅन यू स्विम लाईक अ फिश. तुम्ही माशासारखे पोहू शकता का? कॅन यू स्विम लाईक अ फिश. सहयोग सांग. कॅन यू स्विम लाईक अ फिश. No. नो. ओके, and be still like a good child, as still as this. And be still like a good child, as still as this. ओके, तर तुम्ही यांच्यासारखे गुड चाइल्ड बनू शकता का? यस, यस, Yes. यस. ओके, तर कळालं. कॅन यू, जर तुम्हाला क्वेश्चन विचारलं, तुम्हाला समजायचं विचारलं, कॅन यू रीड दिस बुक. तुम्ही हे पुस्तक वाचू शकता का? तर तुम्ही काय बोलणार? येस आय डू, आय कॅन. सॉरी, काय बोलणार तुम्ही? येस आय कॅन. जर यस आन्सर असेल तर काय लिहिणार तुम्ही? येस आय कॅन. आणि जर तुम्हाला विचारलं, कॅन यू जम्प लाईक कांगारू. तुम्ही कांगारू सारख्या उड्या मारू शकतात का? तर नो. नसेल मारता येत तर नो. ओके, कॅन यू नी क्वेश्चन विचारलं तर कसं आन्सर करायचं, कळालं सगळ्यांना? आता इथे तुम्हाला विचारलंय, कॅन यू स्विम लाईक अ फिश. तर तुम्ही माशासारखे पोहू शकता का? तर तुम्ही काय आन्सर सांगितले? नो. ओके, तर तुम्ही पोहू शकता ना, तुम्हाला, आपल्याला पोहता येतं ना,
पण माशासारखं नाही येत. पण आपण काय बोलणार, अ लिटिल. काय आन्सर देणार, अ लिटिल. म्हणजे थोडं थोडं माशासारखं पोहता येईल आपल्याला, असं आपण बोलू शकतो. ओके. आता तुम्हाला विचारलंय कॅन यू रीड मराठी, तर बघा इथे काय दिलं, येस इझिली, हो आरामात. ओके, हो मी आरामात इंग्लिश वाचू शकते. ओके, कॅन यू रीड इंग्लिश, येस. कॅन यू स्विम, येस आय कॅन. ओके, तुम्हाला स्विम करता येतं का, पोहता येतं का, येस. कॅन यू स्पीक इंग्लिश, तुम्ही इंग्लिश बोलता का, अ लिटिल, थोडीशी. ओके, कळालं सगळ्यांना कसं आन्सर करायचंय. कॅन यू नी क्वेश्चन विचारले तर, कळालं का सगळ्यांना, मराठी मीडियम स्टुडंट. ओके, कळालं. तर मला रीड करता येतं तुम्हाला, इंग्लिश मीडियम सॉरी मराठी मीडियम स्टुडंट. चला कोण रीड करणार हे क्वेश्चन, गार्गी माईक ऑन कर, हे क्वेश्चन रीड कर. गार्गी, Yes. हा, ते एक क्वेश्चन आहे ते रीड कर. Can you hop like a rabbit? Can you jump like a frog? Can you fly like a bird? Can you run like a dog? ओके, व्हेरी गुड. माईक ऑफ करा. नेक्स्ट सहयोग, तू माईक ऑन कर. नेक्स्ट जे क्वेश्चन आहे ते रीड कर. सहयोग, माईक ऑन कर. सहयोग माईक ऑन कर. टीचर मला वाचता नाही येत इंग्लिश. थोडं थोडं वाचायचं, वाच. मी रीड केलं ना, वाच लवकर. Can हा you हा, can you वॉक walk लाईक, like हा a हा, b- डक. b- duck? नेक्स्ट, वाच. पुढचा क्वेश्चन रीड कर. कॅन यू वॉक लाईक अ डकच्या खाली क्वेश्चन कुठला आहे तो रीड कर. Can you स्विम, swim like a फिश. fish? त्याच्यानंतर And अँड, बी, the बी bee स्टील, still lie a गुड, good चाइल्ड, child. Yes, ॲज, as स्टील, still
and धिस. this. ओके, माय कॉप. रोज रीड केल्यावर येईल असं नाही येत असं बोलून काय चालणार नाही. इंग्लिश रीड करता यायला पाहिजे. त्यासाठीच इंग्लिशचा तुम्हाला सब्जेक्ट दिलाय ना. तर कळालं तुम्हाला? कळालं का? कॅन यू लेसन? तर तुम्हाला मी असेच काही क्वेश्चन देणार कॅन यू वरून, तर तुम्हाला त्याचे आन्सर्स लिहायचे आहेत. ओके. कॅन यू सिंग अ सॉन्ग? तर काय लिहिणार तुम्ही? येस आय कॅन. नाहीतर अ लिटिल, थोडं थोडं मी गाते. ओके. कॅन यू ड्रॉ अ पिक्चर? येस आय कॅन. ओके. कळालं? असे मी काही क्वेश्चन देणार, त्याचे आन्सर तुम्हाला लिहायचे आहेत. मराठी मीडियम स्टुडंट. कळालं सगळ्यांना? ओके. इंग्लिश मीडियम स्टुडंट, तुम्हाला कळाले पोयम? क्वेश्चन आन्सर सुद्धा कळाले? ओके. चला, पोयम कोण रीड करणार फर्स्ट? पोयम कोण रीड करणार? ज्याला रीड रीड चला, कोण रीड करतंय नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये. कोण रीड करणार? स्पर्श माइक ऑन कर. पोएम रीड कर. स्पर्श. माझा आवाज येतोय? I would like to be a lighthouse, all स्क्रब. scrub and painted white. I would like to be a lighthouse and stay awake अवेक. night, अवेक. awake all night to keep my eye on everything that sails my patch of sea. I would like to be lighthouse with the ships all watching me. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट. तन्वी माइक ऑन कर. रीड कर पोयम. तन्वी. I like आय to वुड. be आय I वुड. आय वुड लाईक टू. like to be a lighthouse. All स्क्रब. curved and पेंटेड. painted white. I like to आय be वुड. a आय light. वुड. आय आणि डी दिसतोय ना, तर I आय वुड. I would like to be a lighthouse and
Stay Stay awake. away all night to keep my eyes on everything that Sails sail my patch of sea. patch of sea, like to be a lighthouse with a With the ships all watching me. watching me. ओके. सगळ्यांनी घरी रीड करायचे ही पोयम. ओके. सगळ्यांना होमवर्क कळाला. मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम. समझ में आया सब लोगों को जो पढ़ाया आज. सगळ्यांना कळालं जे काही शिकवलं. ओके. तर क्लासचा टाइम सुद्धा होत आलेला आहे. तुम्ही क्लास लेफ्ट करू शकता. बाय एव्हरीवन. Bye teacher. Bye Bye. teacher. Bye teacher. बाय. Bye teacher. Bye teacher. Bye teacher. बाय. चला क्लास लेफ्ट करा. क्लास लेफ्ट करा जे क्लासमध्ये आहेत. स्पर्श क्लास लेफ्ट कर. राजेंद्र चौधरी क्लास लेफ्ट करा. स्पर्श क्लास लेफ्ट कर पटकन.